महाराज ज्ञानेश्वर आणि सर्वांना आदेश. सकाळचं सेशन आपलं नेटवर्क इश्यूमुळे कमी पडलं होतं, राहिलं होतं, तेच कंटिन्यू करण्यासाठी आपल्या सर्वांच्या समोर आहे पुन्हा एकदा. सकाळचा आपला विषय जो होता तो होता पूजा. तर आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न केला होता की आपण पूजा कोणाकोणाची करतो. तर आपण फक्त देवांचीच पूजा करत नाही हे सुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे. आपण आराध्य असलेल्या, पूजनीय असलेल्या सर्वांप्रती पूजाभाव व्यक्त करतो. म्हणजे अगदी आपल्या पूर्वजांचे सुद्धा तसबिरी असतील, आपण त्या तसबिरींना सुद्धा हार वाहतो, अगरबत्ती लावतो, त्यांना टिळा लावतो, हळद कुंकू वाहत असू किंवा चंदन वाहत असू. अनेकोत्तम वाड्यांमध्ये आपण जर जाल तर पूर्वजांच्या मूर्त्या पण असतात. पुष्कळशा ठिकाणी पादुकांची स्थापना पण केली असते. त्या पादुकांवर सुद्धा जल चढवलं जातं, फुलं चढवल्या जातात. आपण फक्त मूर्त्यांचीच पूजा करत नाही आणि त्या मूर्त्या फक्त देवतांच्याच असतात अशा पण नाही बरं का. तर आपण वृक्षांची देखील पूजा करतो. आपण वडाची पूजा करतो, आपण आवळ्याच्या झाडाची पूजा करतो, आपण शमीच्या वृक्षाला पूजनीय समजतो. अगदी हरतालिकेच्या दिवशी देवी पार्वतीला अर्पण करायचे म्हणून पार्थिव शिवलिंगावर आपण सर्व प्रकारचे पानं आणून चढवतो बरं का. म्हणजेच आपण फक्त देवांच्या मूर्त्यांची पूजा करत नाही, तर आपण अनेकोत्तम प्रतिकात्मक पूजा पण करतो. आपण वृक्षांची पूजा केली, आपण पूर्वजांच्या सुद्धा पूजा केल्या पादुका बसून किंवा प्रतीक म्हणून. आपण प्राण्यांमध्ये सुद्धा पूजा करतो बरं का. आपण गाईचं पूजन करतो, आपण नागाचं पूजन करतो, अगदी बैलपोळ्याला बैलांची सुद्धा आपण पूजा करतो बरं का. एवढंच नाही तर दसऱ्याच्या दिवशी, म्हणजे आपण सर्वजण हे करताच, तर दसऱ्याच्या दिवशी आपण शस्त्रांची पूजा तर करतोच करतो, परंतु वाहनांची सुद्धा पूजा करतो. म्हणजे याचाच अर्थ हा जो पावित्र भाव आहे, हा जो पूजा भाव आहे, हा फक्त देवतांपुरताच मर्यादित नाही, तर तो इतर गोष्टींशी सुद्धा संबंधित आहे. म्हणजे काय म्हणता येईल समजून घेऊया. पूजा फक्त देवांचीच होते असं नाहीये, तर ती प्राण्यांमधल्या सुद्धा पूजा होते, ती वृक्षांमध्ये सुद्धा पूजा होते, ती पूजा होते, सुद्धा पूजा होते. म्हणजे याचाच अर्थ बृहद व्याख्या पण आदर भाव, थँक्स गिव्हिंगचा भाव ठेवला. जी जी व्यक्ती किंवा जी जी वस्तू आपल्यासाठी आयडल म्हणजे आदर्शवत होती, त्याच्या प्रती प्रगट केलेला आदरात्मक भाव म्हणजे आम्ही पूजा करतो. त्याची गुरूंची सुद्धा पूजा करतो आम्ही. पुष्कळदा अतिशय एखादा मोठा व्यक्ती राहिला, म्हणजे जसं आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज, आजही आपल्याला कुठे शिवाजी महाराजांची मूर्ती किंवा पुतळा दिसला तर आपण नमस्कार करतो. तो भाव पाहिजेच. पण म्हणजे आपल्यासाठी शिवाजी महाराज सुद्धा देवच आहे. मग काही लोकांची टीका असेल की शिवाजी महाराज देव कसे असू शकतात. नव्हे, आम्ही महाराजांची पूजा करतो, आम्ही शिवाजी महाराजांना देव समजतो, कारण त्यांनी अलौकिक असं कार्य केलेलं आहे जनसामान्यांसाठी, जे शक्यता कोणी करत नाही. आम्ही स्वामी विवेकानंदांची सुद्धा पूजा करतो. कारण पूजेचा अर्थ फक्त एवढा नाही की देवाच्या मूर्त्या किंवा देवांच्या पादुका, आदर्शवत माननीय भौदीय व्यक्तीच्या आदरायुक्त भाव. म्हणजेच पूजा सेन्सिटिव्ह असा एक श्रद्धा. पूजा म्हणजे काय तर कुठलीही क्रिया, कुठलाही पदार्थ किंवा कुठलंही कार्य घटित होत असताना त्या एक विशिष्ट, म्हणजे थोडं समजून घेऊया. आपल्याला जर समजा
भात जरी लावायचा असेल, आपल्याला खिचडी असेल, तरी त्याच्यासाठी एक विशिष्ट प्रक्रिया असते. काय काय स्टेप्स घ्यायच्या. अगदी चपाती बनवताना सुद्धा भिजवावी लागते. तो उंडा व्यवस्थित भिजवावा लागतो, चुरावा लागतो, पोळी व्यवस्थित लाटावी लागते. याचाच अर्थ काय, कुठलीही क्रिया घटित होत असताना त्याच्यासाठी काही एक नियमावली किंवा एक प्रोसिजर ठरवलेली असते. अगदी तसंच काहीतरी या पूजनच्या बाबतीत सुद्धा ठरवलं गेलं. त्यालाच आपण उपचार म्हणतो. मग ते कोणी ठरवलं असेल तर ते ग्रंथांमधून, वेगवेगळ्या शास्त्रांमधून आपल्याला प्रकाशित झालं. ऋग्वेदात नावाचा जो पुरुष सूक्ताच्या अनुसार सुद्धा आपण पूजा करतो. मग हे पूजा म्हणजे वर्शिप आणि उपचार म्हणजे रिच्युअल्स. वर्शिप आणि रिच्युअल्स आपण हे कोणाच्या प्रती प्रगट करायचे, आपण देवतेच्या प्रती प्रगट करायचे. ज्याला ज्याला आपण पूजनीय मानलं, आदरात्मक भावानी आपण त्याच्या प्रती तो एक व्यवहार करायचा. बरं, हा व्यवहार म्हणजे देण्या घेण्याचा व्यवहार नाही. हा जो व्यवहार आहे हा भावाचा श्रद्धात्मक व्यवहार आहे. बरोबर. मग आता पूजा का करावी. काही काही लोक पूजा करत असताना आपल्याला काहीतरी प्राप्त व्हावं, आपल्याला काहीतरी मिळावं, म्हणजे ज्याप्रमाणे श्रीमद भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही देवांना संतुष्ट कराल तर देव तुम्हाला संतुष्ट करतील, असा एक सरासरी व्यवहार करून पूजा करतात. ते देवांना काहीतरी अर्पण करतात कारण की त्यांना देवांकडून काहीतरी पाहिजे असतं. हा एक भाव आहे. दुसरा भाव असा आहे की मला लोकांमध्ये काहीतरी वेगळं समजलं जावं म्हणून मी पूजापाठी करावी. हा प्रकार म्हणतात. भाव जो आहे देवतांचं आणि माझं एक काहीतरी सुंदर आहे, त्याच्याप्रती माझं काहीतरी कर्तव्य आहे, ती भावना आहे, म्हणून मी पूजा केली पाहिजे. मला हा तिसरा प्रकार तो सगळा विषय घेतो आहे. हा विषय सगळ्याच्या सगळा बरं का. माफ करा 2 सेकंद. श्रीमद ज्ञानोबराय महाराजांच्या ज्ञानेश्वरी मधल्या 13व्या अध्यायामधल्या ओवी क्रमांक 400 पासून सुरू होणाऱ्या त्यांनी श्री गुरूंच्या प्रती, त्यांच्या सद्गुरूंच्या प्रती प्रगट केलेल्या पूजा उपचारांच्या भावावर आपण बोलतो. म्हणजे याचाच अर्थ पूजा किंवा ज्याला आपण परत वर्शिप म्हणतो, मग त्याच्यात ध्यान असेल, मग त्याच्यात अभिषेक असेल, मग त्या अभिषेकाचे सुद्धा प्रकार पडतात. कोणी पवमान करतं, कोणी रुद्र करतं शंकरासाठी. त्या त्या देवतेनुसार त्या त्या पूजेची एक पद्धती ही शास्त्रांनी, धर्मग्रंथांनी ठरवून दिली. आणि सर्वात महत्वाचं बरं का, हे फार लक्षात घेण्यासारखं आहे, सर्वांनी लक्षात घ्यावं की पूजापाठी आणि हे सगळे उपचार हे फक्त या भारतभूमीवर सनातनांमध्येच होतात असं नाही बरं का. जगातल्या प्रत्येक धर्मामध्ये, जगातल्या अस्तित्वात असलेल्या प्रत्येक धर्मामध्ये त्यांच्या त्यांच्या पद्धतीने पूजेचा प्रघात सर्वत्रच आढळतो. त्यामुळे इथे फक्त काही सनातनांच्या बाबतीत किंवा हिंदू संस्कृतीच्याच बाबतीत आपण पूजा का करावी आणि पूजा केल्याने असं बोलण्यात अर्थ नाही. हा सर्व कॉमन भाग पूजेचा प्रकार आहे. त्यांच्यामध्ये सुद्धा प्रार्थना, चर्च आहेत, त्यांच्या उपवास होतात. मुसलमान सुद्धा उपवास होतात, त्यांच्यामध्ये सुद्धा पूजा पद्धती आहे, सुद्धा होतं बरं का, आपल्याला माहिती असेल. आणि ज्याला आपण म्हणतो लाओत्झम सुद्धा पूजा आहेत. तथागत गौतम बुद्धांच्या मूर्त्या आहेत, त्यांच्या सर्वत्र आहे. हे काही फक्त सनातनांमध्येच आहे असं नाही. तर जितके जितके धर्म या भूतलावर, या पृथ्वीवर निर्माण झाले, त्यांनी पूजा केलेल्या आहेत. त्यामुळे
हे फक्त काही सनातन आवश्यक नाही, हा एक आदर भाव आहे त्या देवतेप्रती, त्या शक्तीप्रती, आणि तो सर्वत्रच आढळतो. आता या काही एक प्रश्न जे आले होते त्यांचं उत्तर सुद्धा देणं आवश्यक आहे की देवांना खरंच दूध चढवावं का. आता ते काय झालं म्हणजे मी फार एक सुंदर पद्धतीने सांगतो की काही एक पिक्चरांचा प्रभाव आपल्या मनावर फार असतो, आणि हे पिक्चर पाहिलेत की त्या पिक्चरांमध्ये आपल्याला जे काही दाखवलं जातं ते आपल्या डोक्यात घुसतं, आणि मग त्याच्यावर आपण स्वतः वक्तव्य करायला लागतो. तसं जर पाहिलं अगदी सांभाळून जर घेतलं तर देवांना दूध चढवावं का. माझं असं मत आहे की ज्या मूव्हीमध्ये, ज्या पिक्चरमध्ये हे सांगितलं गेलं की देवांना दूध चढवण्याची आवश्यकता नाही, मला मान्य आहे गरिबांना ते द्यावं, मला मान्य आहे गरिबांना ते दूध द्यावं मूर्तीवर चढवण्यापेक्षा आणि वाया जाण्यापेक्षा. पण मला आपण सर्वांनी एका प्रश्नाचं उत्तर द्यावं. जो पिक्चर पाहायसाठी आपण 150 ते 300 रुपये खर्च केलेले आहेत, ते पिक्चर सुद्धा पाहणं जर आपण सोडलं आणि गरिबांना पैसे देणं सुरू केले तर त्याच्यात सुद्धा भलं होणार नाही का. आणि मी काही परत कट्टर हिंदुत्ववादी नाही, परंतु मी सत्याचा पुरस्कार करताय. जर समजा आम्ही पूजापाठी आणि देवांवरचे उपचार बंद करावेत असं जर म्हटलं गेलं तर मला असं वाटतं की देवांवर चढवलेला पैसा वाया जातो असं लोकांचं काहीतरी म्हणणं आहे. त्यांनी थोडासा डेटा काढून पाहावा, त्यांनी थोडासा करावा. माझी विनंती आहे सर्वांनी याचा अभ्यास करावा. सिद्धिविनायक मंदिरापासून शिर्डी देवस्थानापासून तिरुमला तिरुपती देव अगदी इस्कॉन संस्थेपर्यंत लाखो लोकांना अन्नदान जातं बरं का महाराज. त्यामुळे तुम्ही देवाला दिलेला पैसा वाया जात नाही. आणि आपण सर्वांनी चौकशी करावी. ही टीका करण्याच्या अगोदर, या बाबतीत बोलण्याच्या अगोदर महाराष्ट्रातले 80% मंदिरं हे सरकार अधिग्रहित आहे. याच्यावर परिपूर्णपणे सरकारचा कंट्रोल आहे. यातून येणारा जो पैसा आहे, रेव्हेन्यू, हा सरतेशेवटी सरकारलाच जातो, तो जनतेच्या कार्यासाठीच जातोय. त्यामुळे मधामधात जे काही अपडेट फिरलेत, मी अगदी साधेपणाने तुम्हाला सांगू इच्छितो बरं का. मधामधात जे काही अपडेट फिरले होते की देवळात पैसे देण्यापेक्षा इस्पितळांना पैसे द्यावेत, बिलकुल ती सुद्धा ईश्वर सेवाच आहे. अहो, आम्ही अतिथीला सुद्धा देव मानलं. म्हणजे आपल्याला लक्षात असेल कठोपनिषदामध्ये, खरं तर आपण लोक वाचत नाहीत आणि काहीतरी सोशल मीडियाच्या आहारी येऊन एकाने पाठवलं पटलं त्याला म्हणून तो सुद्धा ते प्रसारित करतो. बुद्धी लावायची गरज पडत नाही. पण याचा एक विचार करावा बरं का की म्हणजे मी मुद्दामून हे सगळं आज बोलतो आहे की कठोपनिषदामध्ये जेव्हा नचिकेता हा यमाकडे येतो आणि यम 3 दिवसांसाठी कुठेतरी बाहेर गेलेला असतो. आमची शिकवण बघा बरं का, 3 दिवसांसाठी यम कुठेतरी बाहेर गेला असतो. त्यामुळे नचिकेता नावाचं हे लहान मूल त्याच्या दारवंठ्यावर 3 दिवस अन्न पाण्याव्यतिरिक्त असतं. आणि यम वापस आल्यानंतर त्या नचिकेताला माफी मागतो की माझ्या दारावर अतिथी आला असताना मी हजर नव्हतो, आदरातिथ्य माझ्याच्याने होऊ शकलं नाही, 3 दिवस आपण उपाशी तापाशी होते, त्या 3 अपराध जो माझ्याच्याने झालाय त्याच्या बदल्यात मी तुम्हाला 3 वर देतो. तैत्तरीय उपनिषदामध्ये अतिथी देवो भव, अतिथी हा देवासारखा आहे असं मानलं गेलेलं आहे. ज्ञानोबाराय महाराजांनी 13व्या अध्यायामध्ये आम्हाला सांगितलंय की अतिथी घरी आल्यानंतर कुठलाही व्यवहाराचा विचार न करता त्याला सर्वात पहिले भोजन द्यावं, त्याचा आदरातिथ्य करावं. आणि मला एक सांगा, एवढी ब्रॉड नेचरची थिंकिंग असताना आजही शेगाव गजानन महाराज
स्वतः कोविड सेंटर ओपन करून दिलं. तिरुमला तिरुपती देवस्थान असेल, अगदी आमचं विठ्ठल रुक्मिणी देवस्थान असेल, ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी देवाचीची असेल, दगडूशेठ देवस्थान असेल, गजानन गणपती महाराजांचं, सर्वांनी मदत केली आहे. नव्हे, ते सदैव तत्पर पण असतात. त्यामुळे देवांना दूध चढवावं की नाही हा श्रद्धेचा भाग. आणि मला तरी असं वाटतं असताना आपण उपचारात्मक भाग जर ठेवला तर तो श्रद्धेचा भाग. आणि पुनश्च एकदा सांगितलं, श्रद्धा ही अहिंसात्मक असली पाहिजे. देवांना चढवण्यासाठी हिंसा करून जर काही चढवत असेल तर ते विपरीत आहे. देवाच्या नावाने दुसऱ्याचा जीव घालणं ते सुद्धा विपरीत आहे. त्यापेक्षा दूध चढवलेलं काही पण चालेल. माफ करा. आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची की देवांवर दूध चढवल्याने पैसा खर्च होतो आणि तोच पैसा काहीतरी चांगल्या कामात लागला जातो. तर मी आपल्याला एक सुंदर गोष्ट सांगू इच्छे, सर्वांनी त्याची नोंद घ्यावी. दारूच्या दुकानांमधून जेवढा रेव्हेन्यू जनरेट होतो आणि लोकांचा पैसा वाया जातो, लोकांचे घर बर्बाद होतात, लोक देशोधडीला लागतात. सरकारने खरं तर लोकांचा पैसा वाचवण्यासाठी दारूचे दुकानं बंद केले पाहिजे, पण ते होणार नाही. आणि विनाकारण बौद्धिक दिल्या जातील की देवांवर दूध चढवल्याने काय होतं. तो श्रद्धेचा भाग, तो शास्त्रसंमत भाग आहे. आणि या पूजापाठी होत असताना, हे उपचार होत असताना तो पूर्ण अहिंसात्मक भाव, त्याची श्रद्धा आहे, त्यांनी ते चढवावं. हां, आपण जेव्हा म्हणतो की त्या दुधाला किंवा त्या सगळ्या गोष्टींना देवांवर अर्पण करण्याऐवजी त्याचा दुसरा काहीतरी विनियोग, उपयोग झाला असता, होतोय, संशोधन करा. होतो आहे, संशोधन करा. अनेक उत्तम देवस्थान आहेत या संपूर्ण भारत भूमीवर जे लाखो लोकांना अन्न वाटप करतात. अनेक उत्तम देवस्थानं आहेत जे अडीनडीच्या कार्यामध्ये अगदी झोकून कार्य करतात. ज्याप्रमाणे नवीन नवीन वस्तूंचा संचय करत असतो. साधा टीव्ही असला तर त्याला LCD टीव्ही आणावा वाटतो. साधं चॉकलेट असेल तर त्याला कुठेतरी कॅडबरी खावीशी वाटते. चांगले कपडे जरी असले तरी त्याला कुठेतरी न्यू मॉडर्न फॅशन्ड कपडे आणावेसे वाटतात. तो जसा स्वतःच्या संसाराप्रती, स्वतःच्या परिवारातल्या लोकांप्रती सौहार्द आणि प्रेमपूर्ण भावनेने सगळं करतो, तद्वतच तसंच तो त्याच्या आराध्याप्रती सुद्धा जर हे सगळं करत असेल, नवनवीन काहीतरी आणत असेल, देवांसाठी चांदीचा पलंग बनवत असेल, कुठेतरी चौरी बनवत असेल, कुठेतरी वेगवेगळे फुलं आणून वाहत असेल, कुठेतरी वेगवेगळे चंदन, अष्टगंध यांची आरास लावत असेल, तर तो परत त्याचा भाव झाला, तो त्याचा प्रेमभाव झाला त्याच्या देवतेप्रती. तुम्हाला तेवढं प्रेम नाही, तुम्ही तुमचं काम करा, त्याला त्याचं काम करू द्या. पूजा करतो अतिशय चांगलं, आणि नाही करत त्याची मर्जी. आपण आपलं कार्य करावं. आणि हे सगळं बोलत असताना इथे स्वधर्माची जी व्याख्या आहे हीच आहे. स्वधर्म म्हणजे काय की एखादा व्यक्ती एखादं कार्य जर करत असेल तर त्याला त्याचं कार्य करू द्यावं. आपण विनाकारण त्याच्या मधात पडून आपली बुद्धी घालवण्याऐवजी आपल्याला काय करता येईल, आपल्याला कुठला प्रयत्न करता येईल तेवढाच विचार करावा. याला स्वधर्म म्हणतात. मला एका जणांनी अजून विचारलेलं आहे की म्हणजे त्यांनी स्पेसिफिक ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत विचारलंय आणि मला तरी वाटतं त्याचं उत्तर मी देऊ शकतो की देवांच्या पूजेमध्ये जाणवं का बरं वापरल्या जातं हे फार महत्त्वाचं आहे आणि याच्यावर भाष्य झालंच पाहिजे. जाणवं जेव्हा आपण देवतेंच्या पूजेमध्ये वापरतो तेव्हा तो उपचाराचा एक भाग असतो बरं का. जनेऊ यज्ञोपवीत आपण जेव्हा देवतांच्या पूजेमध्ये वापरतो तेव्हा तो उपचारांमधला एक भाग झाला. त्या पूजेमधली ती एक स्टेप झाली. सर्वप्रथम
आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. जीवित व्यक्तींनी जानवं जेव्हा घालतात, खरं तर तसं पाहिलं तर जानव्याचा आणि जातीचा काही संबंधच नाही. तीनही वर्णांना जानव्याचा अधिकार आहे असं शास्त्र सांगतं. तो विषय वेगळा. आणि जानवं घालण्यासाठी मुंज झालीच पाहिजे हे सुद्धा एका विशिष्ट जातीसाठी कंपल्सरी आहे. इतर 2 वर्णांसाठी कंपल्सरी नाही. त्यांनी त्यांच्या वडिलांकडून, ज्येष्ठांकडून एका छोट्याशा पूजेनुसार यज्ञोपवीत किंवा जानवं घातल्या जाऊ शकतं. म्हणजे याचाच अर्थ जानव्यासाठी मुंज झालीच पाहिजे हे सर्व वर्णांसाठी कायम नाही. आणि जानव्याचा संबंध कुठल्याही स्पेसिफिक वर्णासाठी किंवा जातीसाठी पण नव्हता. आजही आपण हरिद्वार उत्तराखंडमध्ये जर गेले शिकण्यासाठी, तिथे आपली जात विचारल्या जात नाही, वर्ण विचारल्या जात नाही. पण आपल्याला जर शिकायचं असेल तर एका छोट्याशा संस्कारानुसार गंगाजीमधून स्नान करून, गंगाजल प्रोक्षण करून आपल्याला यज्ञोपवीत घालायला लावतात. वर्ण पाहत नाही. गायत्री परिवारामध्ये जर समजा आपण साधक अवस्थेत गेले तर तिथे सुद्धा आपल्याला यज्ञोपवीत धारण करायला लावतात. अगदी स्वामीनारायण संप्रदाय असेल किंवा इस्कॉन, इथे सुद्धा आपल्याला यज्ञोपवीत साधक अवस्थेसाठी, साधनेसाठी धारण करायला लावतात. आता हा झाला जीवित व्यक्तींच्या बाबतीतला संबंध. हाच यज्ञोपवीत किंवा जानवं जेव्हा पूजेमध्ये येतं तेव्हा सर्वप्रथम आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की आपण जेव्हा पूजा करतो आहे तेव्हा आपण त्या संताला, मला विचारलं गेलं स्पेसिफिकली ज्ञानेश्वर महाराजांच्या पूजेच्या बाबतीत, आणि त्या व्यक्तीचं असं म्हणणं होतं की ज्ञानदेवांची मुंज झालेली नाही, मग त्यांना जानवं कसं काय चढेल. त्यावर मी अगदी स्पेसिफिक सेंट्रलाइज उत्तर देऊ इच्छितो की ज्ञानदेवांची मुंज झालेली नव्हती, हे मला मान्य. आता तसा स्पष्ट उल्लेख पण कुठे नाहीये बरं का. पण आपण तर सर्वात पहिले काही प्रमाणांना लक्षात घेतलं पाहिजे. आपण ज्ञानदेवांना संत मानतो, नव्हे ते संत आहेच. ज्ञानदेवांच्या समाधीला आम्ही संजीवन समाधी संबोधितो, नव्हे ती आहेच. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, म्हणजेच ज्ञानेश्वर महाराजांना प्रत्यक्ष आम्ही विष्णूचा अवतार मानतो. अगदी ज्ञानदेवांची आरती जरी पाहिली तरी त्याच्यात आम्हाला एक प्रमाण मिळतं, अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी. म्हणजे ज्ञानदेव हे प्रत्यक्ष परमपिता परमात्मा रुक्मिणी प्राण संजीवन भगवान विठ्ठलच अवतरलेले आहेत, त्यांचाच अवतार आहे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणजे ते ज्ञानियांचे सुद्धा राजे आहेत, ज्ञानांमध्ये सुद्धा श्रेष्ठ आहे. जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मोक्षासी जावा, पोटा येता हरले पापा ज्ञानदेवा माय बापा. म्हणजेच जगद्गुरु तुकोबाराय महाराजांनी सुद्धा त्यांना वडील स्थानी ठेवले. ते नाथ संप्रदायी होते. म्हणजे या सर्व प्रमाणांना लक्षात जर घेतलं तर आम्ही ज्ञानदेवांना एक मनुष्य म्हणून ट्रीट करतो आहे, त्यांना मनुष्य समजून आम्ही अनुमान लावतो आहे की एक अवतारी पुरुष म्हणून, प्रत्यक्ष देव म्हणून आम्ही समजतो आहे, हे आम्हाला पहिले निश्चित करावं लागेल. बरं, आम्ही ज्ञानदेवांना संत म्हटलं तर परत जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचं प्रमाण आहे, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. म्हणजे संत हे प्रत्यक्ष देवच आहे. म्हणून आम्ही संतांकडे जाऊन गाऱ्हाणे मांडावेत, आम्ही संतांकडे जाऊन आशीर्वाद का बरं मागतो? कारण संतांकडे मागितलेली गोष्ट किंवा संतांनी दिलेली गोष्ट देव सुद्धा देऊ शकत नाही. म्हणजेच एक तर आम्ही ज्ञानदेवांना साधारण एखादा पुरुष समजावा, तो पुरुष समजल्यानंतर मग त्याच्यावर बाकीचे नियम लागू होते. मग त्यांची मुंज झाली होती, त्यांची मुंज झाली नव्हती, मग त्यांच्या पूजेमध्ये जानवं कसं काय चालेल. 2, आम्ही त्यांना महाविष्णू मानावं किंवा ते आहेत. ज्ञानदेवांनी समाधी घेतली, ही समाधी सुद्धा संजीवन आहे. म्हणजेच काय, याच्यासाठी डोकं लागतं बरं का थोडंसं. आणि इथे डोकं लागतं म्हणजे काय,
ते डोकं नुसतं डोकं लागत नाही, त्याला भावाची जोड लागते. भाव बळे आकळे येरविना कळे. याच्यासाठी भाव जर असेल तर ह्या गोष्टी समजून येतील की ती समाधी म्हणजे साधारण समाधी नाही, ती संजीवन समाधी. मग ती संजीवन समाधी म्हणजे काय? तर ती संजीवन समाधी म्हणजे ज्ञानदेव या शरीररूपी सगुणातून निर्गुण परम तत्वामध्ये विलीन झाले, ते प्रत्यक्ष सर्वत्र चैतन्य रूपाने अधिष्ठित झाले, त्याला आम्ही संजीवन समाधी म्हणतो. म्हणजे ते प्रत्यक्ष देवच आहे, भगवंतच आहे. ज्ञानेश्वरी मधले प्रमाण पाहावेत, अमृतानुभव मधले प्रमाण पाहावे, ते आदर्शवत परमपुरुष आहे. आणि स्वतः प्रमाण आहेत. महाविष्णूंचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, म्हणजे इतर संत प्रभूतींनी सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांना प्रत्यक्ष अवतारच म्हटलेला आहे. नवे नवे आमची ती मान्यता पण आहे. मग जेव्हा ज्ञानदेवांचे उपचार होतात, ज्ञानदेवांवर पूजा होते, होमान होतो, अभिषेक होतो, त्यावेळेस तो होणारा अभिषेक किंवा ती होणारी पूजा ही प्रत्यक्ष ज्ञानदेवांची होते. ती कुठल्या रूपात होते? परमतत्वाच्या, भगवान विष्णूच्या, कृष्णाच्या रूपात होते. म्हणून मी इथे भावाचा संदर्भ घेतला बरं का, की पूजा होत असताना आम्ही ज्ञानेश्वर महाराजांमध्ये भगवान विष्णूंचा अवतार पाहतो. ज्ञानेश्वरांची पूजा होत असताना आम्ही प्रत्यक्ष विष्णू म्हणून ती पूजा करतो. मग आता इथे पूजेचे सगळे नियम कुठले लागू होतील? इथे पूजेचे सगळे नियम हे विष्णूंचे लागू होते. आणि ते विष्णूंचे पूजे नियम लागू होत असताना, ते सगळे उपचार लागू होत असताना त्या पूजेमध्ये दूध चढवावंच लागेल, अक्षदा चढवाव्या लागतील, पूगी फुलं तांबूलं म्हणजे पुष्प विडा हा चढवावंच लागेल. आणि वस्त्र म्हणून पहा बरं का, यजुर्वेदीय शाखेनुसार, ऋग्वेदीय शाखेनुसार, बृहदारण्यक उपनिषदाच्या प्रमाणानुसार वस्त्र म्हणून त्या देवतेला यज्ञोपवीत किंवा जानवं सुद्धा चढवावं लागेल. इथे जानवं चढवत असताना ते ब्राह्मण आहेत का आणि त्यांची मुंज आहे का, इतक्या खालच्या स्तराचा, म्हणजे संतांना जातीमध्ये मोडण्याचा घाण आणि विचित्र अर्थ लावणाऱ्यांच्या पाया पडावं बरं का. कुठल्याही देवतेची पूजा होत असताना त्या पूजा संस्कारामध्ये अक्षदा कंपल्सरी आहेत, दूध दही पंचामृत कंपल्सरी आहे, पाणी कंपल्सरी आहे, फुलं कंपल्सरी आहेत. त्याचप्रमाणे वस्त्र म्हणून यज्ञोपवीत म्हणजे जानवं सुद्धा कंपल्सरी आहे. ते जानवं चढवत असताना त्या देवतेची जात किंवा मुंज बघितल्या जात नाही बरं का. त्यामुळे ज्ञानदेवांची पूजा होत असताना ती प्रत्यक्ष परमतत्व, परमगुह्य अशा भगवान विष्णूंची पूजा होत असते. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ती विष्णूंची पूजा होत असताना त्या पंचोपचारामध्ये ज्या काही नियमावली आहेत, ज्याप्रमाणे आपण हरिपाठ म्हणत असताना हरिपाठाचे सुद्धा नियम आहे. समाधी संजीवन हरिपाठ, त्यावेळेस आपण स्वतःभोवती प्रदक्षिणा घालतो आणि जमिलेला स्पर्श करून नमस्कार करतो, मान्य आहे की नाही. कीर्तनामध्ये सुद्धा ज्याप्रमाणे चालीपासून तर निरूपणापर्यंतचे, प्रमाणापासून तर सादरीकरणाचे नियम आहेत, तसेच पूजेंमधले सुद्धा काही नियम आहेत. आणि हे सगळ्या संप्रदायांमध्ये, सगळ्या शास्त्रांमध्ये आणि सगळ्या धर्मांमध्ये आहेत बरं का. त्यामुळे श्रीमंत ज्ञानेश्वर महाराजांच्या पूजेमध्ये जानवं वापरावं का, हा एक तर प्रश्नच मूर्खपणाचा आहे. ज्ञानदेवांची मुंज झाली नव्हती म्हणून त्यांना जानवं चढवू नये. तर मला एक सांगा, प्रभू रामचंद्रांचं रामचरितमानसामधलं एक तर आपल्याला ग्रंथ वाचायचे नाहीत, आपल्याला प्रमाण पाहायचे नाहीत, कुठेतरी अंतरंगी जातीचा द्वेष घ्यायचा, जे मनात असतं ना तेच पुढे प्रगट होत असतं. आपला माणसांमधला द्वेष संतांपर्यंत आणि देवतेंपर्यंत सुद्धा आपल्याला कमी पडायला लागला बरं का. म्हणजे पुरातन काळीच्या म्हणी फारच सार्थकी आहेत बरं का.
की नदीचं बूड आणि संताचं कुळ विचारू नये. आणि दुर्दैव बघा की आज आम्ही संतांचे कुळ आणि संतांच्या जाती बघतो. बर असो. तर ज्ञानेश्वरांची मुंज झाली नव्हती म्हणून त्यांना जानवं घालू नये. एक तर तुम्ही ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी म्हणून ट्रीट करा, किंवा महाविष्णूचा अवतार म्हणून ट्रीट करा, किंवा अवतार पांडुरंग म्हणून ट्रीट करा. आपण कुठेतरी फिक्स राहू ना की ज्ञानदेव हे परमचैतन्य आहे की साधा एका जातीमध्ये मोडणारा एक व्यक्ती आहे. ज्ञानेश्वरांची मुंज झाली नव्हती असं म्हणत असताना आपण ज्ञानदेवांना माऊली म्हणून संबोधित विश्वकल्याणात्मक भूमिका घेणारा, एक विश्वात्मक भाव ठेवणारा प्रत्यक्ष विष्णूचा अवतार समजतो की या भूतलावर जन्माला आलेला एक व्यक्ती समजतो. त्यामुळे संतांना कूळ लावू नये. सर्वात महत्वाचं रामचरित मानस मधलं एक सुंदर वर्णन आहे, कथन आहे. श्री रामचंद्र कृपालु भजमन हरण भवभय दारुणम. यामध्ये ही स्तुती प्रत्यक्ष भगवान शंकरांनी रामाची केलेली आहे. त्यामध्ये वर्णन असं आहे की रामाच्या अंगाला सुद्धा जानवं आहे बरं का. कारण जानवयाचा जातीशी संबंधच नाही. तुमच्या डोक्यात ती कुटाकळी भरलेली आहे, त्यामुळे ती कुटाकळी तुम्हाला सर्वत्र चिटकावीशी वाटते. दुसरं, अगदी प्रमाण जर द्यायला झालं तर हनुमान चालिसा सर्वांना माहिती आहे, सांभाळून ऐकावं बरं का सर्वांनी. हनुमान चालिसामध्ये एक वाक्य आहे, कांधे मुंज जनेऊ साज. आता महारुद्र भगवान हनुमंताची सुद्धा जात मला माहीत नाही, परंतु रामचरित मानसकार महाकवी गोस्वामी तुलसीदासजी महाराज म्हणतात कांधे मुंज जनेऊ साजे. म्हणजे यांच्या खांद्यावर मुंज झाल्याचं यज्ञोपवीत जाणवं आहे म्हणून, आणि ते साजे म्हणजे सुंदर दिसत आहे. काय म्हणावं. हे सगळे प्रमाण एकत्रित जर केले तर भगवान श्रीकृष्णाच्या सुद्धा कृष्णलीला नामक ग्रंथामध्ये, जो की याज्ञवल्क्य ऋषींनी लिहिलेला होता भगवान कृष्णाप्रती, गर्गाचार्यांनी सुद्धा त्याच्यावर टीका केलेली आहे. ते सुद्धा म्हणतात की या कृष्णाच्या खांद्यावरचं ते जे जानवं आहे ते म्हणजे संपूर्ण त्रैलोक्याला मानव जातीशी बांधून ठेवणारं जणू काही बंधन आहे. मग कृष्णाची जात काय असेल हो. आमच्या मनात जातींनी, आमच्या मनात भेदानी इतका गहन परिणाम केलेला आहे की आम्हाला या साधू संतांच्या बाबतीत, त्यांच्या पूजा पद्धतींच्या बाबतीत सुद्धा जात दिसते. म्हणजे हे तर असंच झालं ना की एका गाव भवानीला पतिव्रतेमध्ये सुद्धा डाग दिसायला लागला. कावीळ झालेल्या माणसाला ज्याप्रमाणे पांढरा रंग सुद्धा पिवळा दिसतो, त्याप्रमाणे जाती द्वेषातून आपण इतके परिणित झालेलो की आपल्याला साधू संतांमध्ये सुद्धा जात दिसायला लागली. आपल्याला ज्ञानदेवांमध्ये परमतत्व, चैतन्य तत्व, विष्णू तत्व, शिवतत्व दिसलं पाहिजे. आणि हे सगळं दिसत असताना देवता म्हणून आम्ही जेव्हा त्याची अधिष्ठापना करतो तेव्हा त्या देवतेच्या उपचारांसाठी लागणाऱ्या गोष्टींमध्ये जे काही संविधान, कॉन्स्टिट्यूशन ठरलेलं आहे त्यानुसार त्याचे उपचार होतात. आणि पुनश्च एकदा, म्हणून मी हे फार विदित करून आणि स्पष्टपणे सांगितलं की प्रत्येक गोष्टींमध्ये नियमावली ही असलीच पाहिजे, आणि ती आहे. पण तुम्ही अगदी साधी प्रार्थना जरी म्हणायला गेलेत तरी हात जोडण्याचा एक घट, एक क्रम तिथे आहेच. तुम्ही किती आणि काही जरी म्हटलं तरी स्वर्ग आणि नरक ह्या व्याख्या फक्त काही हिंदू धर्मात नाहीये. स्वर्गाची व्याख्या जैन मतावलंबियांमध्ये पण आहे, बुद्ध धर्मियांमध्ये पण आहे, ख्रिश्चन धर्मियांमध्ये पण आहे, आणि तद्वतच मुसलमानांमध्ये पण आहे. नरकाची व्याख्या सुद्धा सर्वत्र आहे. लग्न संस्कार ही सुद्धा व्याख्या सर्वत्र आहे. त्यामुळे विनाकारण टीका करण्यापेक्षा अभ्यास करावा. अभ्यासोनी प्रगट व्हावे, मग जना ते सांगावे. त्यामुळे ह्या पूजा पद्धती
आणि त्या पूजा पद्धतीनुसार ठरवून दिलेला आचार जो असतो, त्या आचारामध्ये आपण जेव्हा कीर्तनाला उभं राहतो तेव्हा कीर्तन आपण करत असताना त्या संताचं प्रतिनिधित्व आपण अंगी घेतो आणि कीर्तनाला उभे राहतो. हे तर सर्वांना मान्य आहे ना. कीर्तन करत असताना आपण भगवंताच्या बाबतीत, परमचैतन्याच्या बाबतीत बोलत असतो. आपण माध्यम असतो श्रोत्यांच्या आणि भगवंताच्या मधात. त्याला सुद्धा आचार असले पाहिजेत, हे पण मान्य आहे. अगदी तसंच कुठल्याही देवतेच्या पूजा पद्धतींच्या बाबतीत काही नियमावली आहे आणि नियम नसले की काय होतं याचा अनुभव आपण सर्वजण जाणता. काही गोष्टी नियमांनीच चालल्या पाहिजे. जेवढा धाक असेल तेवढे संस्कार कायम राहतील. अतिशयोक्ती पण नसावी. ज्ञानोबाराय महाराज 6व्या अध्यायामध्ये जे म्हणतात ना की खूप नियम असू नये, नियमांचा फार बोजवारा करू नये, परंतु नियमच नाही म्हणून सैरावैरा वाटेल ते करावं असं पण नसावं. मध्यम गती घ्यावी, मिडल वे आपण स्वीकार करावा. त्यामुळे ज्ञानदेवांची पूजा असेल, कुठल्या साधू संतांची पूजा असेल, त्यांच्या समाधीची पूजा असेल, एक गोष्ट जाणीवेनी लक्षात घ्या की जेव्हा आम्ही कधी कुठल्या पादुका पाहतो आम्हाला माहीत पण नसतं त्या कोणाच्या पादुका आहेत, परंतु त्या पादुकांना नमस्कार करत असताना अनेकदा आपणही पाहिलं असेल, आपण सुद्धा अनुभवता, लोक गाडीवरून जाताना कुठलं मंदिर दिसलं की हात जोडतात किंवा हॉर्न वाजवतात. त्याच्यावर तो दंडुका नसतो हो, त्याचा तो भाव असतो. तुम्हाला आवडत नाही म्हणून तुम्ही त्याच्यावर टीका करावी हे जसं तुम्हाला स्वातंत्र्य आहे, तसंच त्याचा भाव आहे, तो ते करतो आहे, त्याला सुद्धा करण्याचं तेवढंच स्वातंत्र्य आहे. आणि माफ करा, परंतु असे प्रश्न विचारताना स्वतःला खरंच एका प्रश्नाची, स्वतःला आपण हे प्रश्न विचारा की आपण खरंच जाती द्वेषामध्ये इतके गुरफटलेलो आहे का? भेदामध्ये आपल्याला इतकं स्वारस्य वाटतंय का? फूट पाडण्यामध्ये आपल्याला इतका आनंद होतोय का की आपण संतांना सुद्धा त्या उच्चतेवरून आपल्या घाण विचारांपायी खालच्या तळावर आणून मोजायला सुरुवात करतो. त्यामुळे मित्रा, मी नाव मुद्दामून घेणार नाही आपलं, आपली तशी सूचना होती, परंतु आपल्या प्रश्नाचं उत्तर देताना आपलं समाधान झालं असेल असा मी पूर्ण विश्वास ठेवतो. यानंतर ज्ञानदेवांना जातीमध्ये मोडू नको, कारण ज्ञानदेव ही परमशक्ती आहे. ज्ञानदेव हे प्रत्यक्ष विष्णू स्वरूप आहेत. त्यामुळे यानंतर त्यांच्याकडे पाहताना त्यांना जातीविषयक एखाद्या सामान्य माणसासारखं लेखू नको बरं का. ज्ञानदेवांची मुंज झाली नव्हती, परंतु ज्ञानदेवांनी त्या अनेक साधकांच्या जीवनात ज्ञानरूपी गायत्रीचा प्रवेश पण केलेला आहे. तुला फक्त तुझ्या दृष्टीने त्यांची मुंज न झालेली दिसलं आणि म्हणून तू त्यांना सामान्य माणसाच्या पातळीवर आणून त्यांच्या बाबतीत अनुमान लावतो आहे. ते प्रत्यक्ष महाविष्णू आहे, ते परमतत्व आहे. त्यांच्याकडे पाहत असताना आम्हाला त्यांच्यात विष्णुरूप, शिवरूप, अचिंत्य असं परमतत्व दिसून पडतं. त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये जानवं जर चढवल्या जात असेल तर तो भावानी केलेला पूजा पद्धतीचा एक व्यवहार आहे बरं का. जसं वारकरी संप्रदायामध्ये टाळ घेऊन उभं राहणाऱ्या टाळकऱ्याला सुद्धा नियम आहेत, कीर्तनाला उभं राहणाऱ्या कीर्तनकाराला सुद्धा नियम आहे, दिंडीमध्ये चालणाऱ्या दिंडेकऱ्यापासून तर वारकऱ्यांपर्यंतचे पण नियम आहेत. अगदी तसंच कुठल्याही देवतेची पूजा करत असताना त्या पूजा पद्धतींमध्ये सुद्धा काही नियम आहेत. लक्षात आलं? त्यामुळे यानंतर ज्ञानदेवांना असेल किंवा इतर संतांना आपल्या खालच्या विचारांच्या पातळीनुसार खाली खेचण्याचा प्रयत्न करू नका. ते वरच आहेत, ते खाली येऊ शकत नाही. त्यांनी त्यांचं आयुष्य अनुभवाने समृद्ध केलंय, परंतु हे सगळं करत असताना तुमचं पतन, आमचं या अशा विचारांनी आमची बुद्धीची लिमिट, आमची अवकात दिसून पडते. आणि आम्ही इतके वर्ष झाले या साधू संतांच्या संगतीत राहून सुद्धा
या अनंत अशा समृद्ध अशा परंपरेमध्ये राहून सुद्धा किती घाण विचारांमध्ये फसलेलो आहे हे सुद्धा दिसेल. अशांच्या प्रती 9व्या अध्यायातली एक ओवी समर्पित असावी. आणि ती ओवी म्हणजे काय? पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदरा आड, तरी ते अभेरुनी गोचिड अशुद्ध काय नेगसी. गाईच्या स्तनांना गोचिड चिटकलेलं असतं, त्याला दुधाशी काही मतलब नसतो, त्याची प्रवृत्तीच रक्तपिपासू असते, त्यामुळे त्याला रक्तामध्ये स्वारस्य असतं. लोक त्या गाईला अमृतमय अशा दुधासाठी पाळतात, जोपासना करतात, परंतु या गोचिडाला त्याचं काही घेणदेण नसतं. हे गोचिड तिचं रक्त पिण्याचं स्वारस्य मानतं. आम्ही गोचिड तर नाही होणार. आणि आम्हाला जर अजूनही संतांमध्ये भेद आणि जात दिसत असेल तर आपण कुठल्या जातीचे आहोत, आपण कुठल्या संस्कारामधून वर आलेलो आहे हे पण पाहावं लागेल. ज्ञानदेव हे सामान्य मनुष्य नाही, ते अनंत आहे. ती माय माऊली आहे विश्वाची. आपल्याला आपल्या घराच्या बाहेर 4 लोकांना सांभाळणं होत नाही. अहंकारामध्ये आपल्याला आपल्या पदाच्या बाहेर निघून सामान्य माणसासारखं वागणं होत नाही. आपण पहिले आपली पाहावी. महाविष्णूचा अवतार सखा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मोक्षाची जावा, पोटा येता हरले पापा ज्ञानदेवा माय बापा. कोणीतरी काहीतरी सांगितलं, ते आपल्याला पटलं म्हणून आपण ठोकून द्यावं नव्हे महाराज. आपल्या घरचे आईवडिलांचे सुद्धा संस्कार विचारात घ्यावं. आणि जेव्हा आपण एखादी भेदात्मक गोष्ट फार जोरजोराने बोलायला लागतो ना, त्यावेळेस आपण चिंता करावी. हा संपूर्ण भाग पूजेचा असेल, साधनेचा असेल, मंत्र जपाचा असेल, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, हा सगळा भाग भावाशी संबंधित आहे. इथे व्यवहार चालत नाही. आणि जेव्हा कधी आम्ही या अचिंत शक्तींची पूजा करतो, म्हणजे पहा बरं का, एक सुंदर गोष्ट अशी आहे, स्वामी विवेकानंदांनी म्हटली होती. त्यांना एका व्यक्तीने टीका करताना उद्घृत केलं की तुम्ही लोक दगडाची पूजा करता. त्याला नवल वाटलं ते. त्यावेळेस स्वामी विवेकानंदांनी दिलेलं उत्तर फार सुंदर होतं की हाच फरक आहे तुमच्या तत्वज्ञानामध्ये आणि आमच्या तत्वज्ञानामध्ये. हाच फरक आहे तुमच्या शिकवणीमध्ये, वागणुकीमध्ये आणि आमच्या वागणुकीमध्ये. आम्ही दगडामध्ये सुद्धा देव पाहतो. म्हणजे आमची भावनिकता, आमची समर्पितता आणि आमची दृष्टी किती निरामय असेल त्याचा विचार करा. त्यामुळे देवांच्या बाबतीत बोलायला गेलं तर माफ करून, कृपा करून देवांना जातीचे लेबल लावू नका. त्यांची पूजा करत असताना ते परमतत्वाचे द्योतक आहे. आयुष्यभर त्यांनी आत्मज्ञान प्राप्त व्हावं याची खटाटोप केली. आयुष्यभर त्यांनी अभ्यास केला. आयुष्यभर त्यांनी एवढे खटाटोप सहन केले. त्यांनी कुठलाही ब्रांड निर्माण केला नाही, त्यांनी कुठली एंटायटी निर्माण केली नाही. त्यांनी जे काही होतं ते सर्व निरालसपणे वाटून दिलं. त्या संतांना संताच्या दर्जामध्ये ठेवा. आणि तो संताचा दर्जा देत असताना, त्यांना संत म्हणत असताना, नदीचं मूळ आणि संतांचं कुळ विचारू नये अशी जुनी म्हण अत्यंत जातीने लक्षात ठेवा बरं का. जातीनी. आणि ती जात म्हणजे कुठली? तर ती जात म्हणजे साधकाची जात, ती जात म्हणजे भक्ताची जात, हे लक्षात घ्या. त्यामुळे आपण विचारलेल्या प्रश्नाचं अतिशय सटीक उत्तर हे आपल्याला मिळालं असेल. नियम हे जसे आवश्यक आहेत तसंच त्यांचं पालन सुद्धा आवश्यक आहे. कुठल्याही भगवंताची पूजा करत असताना त्यात भाव हा फार महत्वाचा आहे. आणि तो भाव प्रगट होत असतानाच ते व्यवहार आणि त्या पूजा व्हाव्या. आणि जिथे भाव असतो ना, जिथे भाव प्रगट होत असतो की नाही, तिथे स्पर्धा नसते हो, तिथे तुलना नसते. म्हणजे त्यासाठीच कुठेतरी संतांचे साहित्य वाचले पाहिजेत, नुसतं वाचले नाही पाहिजे. तर त्या संतांनी का बरं एवढा खटाटोप केला याच्यासाठी आपण त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे सूरदासांसारखा व्यक्ती एका ठिकाणी फार सुंदरतेने म्हणतो की सूरदास द्वार ठड्यो आंधरो भिकारी. म्हणजे हे संत आयुष्यभर देवाच्या दारावरचं भिकारी म्हणून राहिले. त्यांनी कुठे मान सन्मानाने मिरवलं नाही.
त्यांचं संपूर्ण आयुष्य भगवंताला समर्पित होतं. त्यांनी स्वतःचा जीव देवावर ओवाळला. त्यांनी प्रत्येक श्वासनश्वास देवाला वाहिला. आपण फुलं आणि तांदूळ आणि जानवं वाहण्याच्या बाबतीत भांडतोय. असो, त्यामुळे संतांना जातीमध्ये मोडू नका, त्यांची व्याख्या मनुष्यत्वात करू नका. तुमच्या डोक्यातला जातीभेद कोणाच्याच बाबतीत लावू नका. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोगपाल. संतांचं तरी ऐका. आणि आम्ही वेगळं काहीच सांगत नाही. अद्वैष्टा सर्वभूताना मैत्र करुण एवच, हा गीतेतला सर्वात मोठा श्लोक म्हणवला जाईल बरं का. अद्वेष्टा, अहिंसा हे तत्व ज्ञानोबांनी सुद्धा आम्हाला ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. त्यामुळे कुठल्याही गोष्टीने हिंसा प्रतिपादित होते आहे असं कुठलंच कार्य आम्ही करू नये. शब्दांनी सुद्धा हिंसा होते आहे तर ते आम्ही टाळावं. आणि पूजा, देवता, आदर हा प्रत्यक्षपणे श्रद्धेचा आणि भावाचा विषय. जिथे भाव असतो तिथे कैवल्य असतं, जिथे कैवल्य असतं तिथे परमप्रेम असतं. आणि हे सर्व जिथे काही प्रगट होतं ना, तिथे प्रत्यक्ष भगवान विष्णू प्रगट होतात. म्हणून आपण कधी कधी म्हणतो की नमस्कार की भेटलो जोडू मैं दोनो हात. माझ्याकडे देण्यासारखं काहीच नाही, म्हणून नमस्कार सुद्धा तू तेवढ्याच याने स्वीकार करावा. तसं तर देवाला कशाचीच गरज नाही, काही पण नको. निर्माण करणारा तोच आहे, त्याला कशाचीच गरज नाही. हा आपला भाव असतो, हा आपला आदरभाव असतो. म्हणूनच आपण अगदी आपल्या वाडवडिलांच्या तसबिरीला सुद्धा हार वाहतो, अगरबत्ती लावतो. हा भावाचा, आदराचा भाग आहे, हा व्यवहाराचा भाग नाही बरं का. त्यामुळे पूजा करत असताना अगदी आपण वडिलांच्या सुद्धा तसबिरीसमोर उभं राहतोय ना, तरी ते गेलेत, आता शरीर सोडून गेलेत, म्हणजे ते निर्गुणामध्ये प्रस्थापित झालेले आहेत. त्यांना देवता म्हणूनच आपण त्यांची पूजा करतो की नाही. अगदी तसंच संतांच्याही बाबतीत करा. अहो, आम्ही नदीला सुद्धा माता म्हणून पूजतो. आम्ही गाईला सुद्धा माता म्हणून पूजतो. आम्ही तुळशीला सुद्धा मातृस्वरूप देतो. आम्ही पिंपळाच्या वृक्षामध्ये सुद्धा ब्रह्म पाहतो. अगदी कठोपनिषदापासून तर श्रीमद भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायापर्यंत आम्ही अश्वत्थाला संसार वृक्ष म्हटलाय. आम्ही शमीचं पूजन करतो, आम्ही कदंबाचं पूजन करतो, आम्ही शस्त्रपूजन करतो, आम्ही गाड्यांची देखील पूजा करतो. कारण आमचा हा आदर भाव आहे. आमची हे थँक्स गिव्हिंग मधला प्रकार आहे बरं का. याच्यात कुठेही तुलना, स्पर्धा आणि जात नाही बरं का. आता गाडीची पूजा होत असताना आपण गाडीची सुद्धा जात पाहत नाही बरं का. ती 2 व्हीलर आहे, 4 व्हीलर हा प्रकार जरी झाला तरी गाडीला जात नसतो पाहत. पूजा करत असताना आदर भाव महत्वाचा. आणि कुठल्याही साधू संतांची पूजा करत असताना एखाद्या स्थानावर गेल्यानंतर अगदी शेंदूर लागलेला दगड जरी दिसला, त्याची सुद्धा पूजा करत असताना देव म्हणून, परमतत्व म्हणूनच आपण त्याची पूजा करत असतो. फार खोलात जाऊ नये. आणि खोलात जायचंच आहे ना, तर विचित्र खोलात जाण्यापेक्षा मनात जा, हृदयाच्या खोलीमध्ये जा. देव दिसेल पण आणि तो स्वीकारेल पण पूजेमध्ये दिलेलं. विनाकारण व्याख्यांमध्ये फसू नये. आणि आपण काय स्वीकारावं हे आपण ठरवावं. सरते शेवटी आपली वागणूक आपली आतली प्रवृत्ती प्रस्थापित करते, आपल्या आईवडिलांचे संस्कार दाखवते, आपल्या कुळातली परंपरा आपल्या वागण्यातून प्रगट होत असते. त्यामुळे ज्याला संतांमध्ये परमतत्व पाहायचं आहे तो या सगळ्या झंझटीमध्ये पडणार नाही. त्यामुळे संतोषजी, बिनधास्तपणे तुम्ही यानंतर पूजा करत असताना श्रद्धाभाव ठेवा, भेदभाव ठेवू नका. आणि मला तरी वाटतं की माझं हे लाईव्ह आपण परत एकदा ऐकावं, रिपीट करू. आणि यावर जर समजा खरंच प्रश्न असतील तर ते उपस्थित करावे. आणि सरते शेवटी जाताना माझी एवढीच विनंती आहे की मी तुम्हाला प्रश्न विचारतो आहे की आपण संतांना माणूस म्हणून त्यांना जातीमध्ये मोजावं, की देवते संत निमित्त त्या प्रतिमा, हे जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचं प्रमाण ठरवून
त्यांना देव मानावं, आपापल्या बुद्धीनुसार आपापल्या कृतीनुसार आपण ठरवलं. आपल्या सर्वांच्या चरणी हा नमस्कार. आजचं सेशन थोडंसं स्पष्ट आणि परखड होतं, कारण हा अपराध आपल्या सर्वांकडून होऊ नये बरं का. देवतेला आणि संतांना खरंच जात नसते, निदान तिथे तरी भेद पाहू नका. आपल्या सर्वांच्या चरणावर अगदी नम्रतेने विनंती करतो. भेदाभेद भ्रम अमंगळ यासाठी आयुष्य खर्च केलो माझ्या जगद्गुरु तुकोबाराय महाराज. पसायदान लिहित असताना जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जोडो मैत्र जीवाचं हे म्हणत असताना अनेकोत्तम त्रास सहन केले. या दोघांनीही श्रीमंत ज्ञानोबाराय महाराजांनी आणि श्रीमंत तुकोबाराय महाराजांनी आमच्यासाठी एवढी सगळी मेहनत घेतली. देह झिजविती परोपकारे, देह झिजवला. त्यांच्या तत्वज्ञानाला स्वीकारून आपण त्यांच्यासारखं व्हायचा प्रयत्न करावा. मूर्खासारखं वागून त्यांना दुःख देऊ नये बरं का, कारण ते आमची आजही काळजी करतात. आणि आपण जेव्हा असं विचित्र वागतो ना, तेव्हा कुठेतरी त्यांना त्रास होत असेल तर नाही ना, याचा अगदी आतून अंतःकरणातून विचार करावा. आनंदाचे डोही आनंद तरंग, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. हे जग आनंदाचं प्रतीक आहे आणि आनंदाचा विरस तेव्हाच होतो, आनंद तेव्हाच प्राप्त होत नाही जेव्हा आपण भेदाला जास्त महत्त्व देतो. हा असा तो तसा, हे गरम हे थंड, हा या जातीचा तो त्या जातीचा. आपण प्रत्येकाला जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. आपण संतांमध्येच नुसतं देवत्व न पाहावं, तर प्रत्येक भेटणाऱ्या भूतामध्ये, मग तो प्राणी का असे ना, स्वपाकेच, अगदी चांडालापासून तर कुत्र्यापासून, गायीपासून तर हत्तीपर्यंत, तर मनुष्यांमध्ये आम्ही सर्वत्र वासुदेव पाहून त्याचा नमस्कार करावा. अगदी तसंच या संतांमध्ये सुद्धा ते वासुदेव तत्व पाहावं. जय कृष्ण होई जे आपण, तै कृष्ण होई जे आपले अंतःकरण. आपण मीरा बनायचा प्रयत्न करावा, आपण राधा बनायचा प्रयत्न करावा, आपण सूरदास बनायचा प्रयत्न करावा, आपण जगद्गुरु तुकोबाराय महाराज बनायचा प्रयत्न करावा, आपण ज्ञानदेव बनायचा प्रयत्न करावा. सर्वत्र नमस्कारिती माते. त्यामुळे संतांमध्ये सुद्धा याच्या नंतर कुळ आणि जात दिसण्याऐवजी वासुदेव, भगवंत, विष्णू दिसावा याच्यासाठी प्रयत्न करावा. वापरा, जाणवं वापरा. भेद निरसनाचा प्रयत्न करा, ग्रंथ वाचा, साधना करा, त्यावेळेस खरं गमक कळेल. एवढ्या गोष्टींमध्ये पडून तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेताय बरं का. भेदाला त्यागणं हा साधकाचा पहिला धर्म आहे महाराज. तुम्ही सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत जेवढा मी. हा जर भाव ठेवला तरच पसायदान वाचण्यात अर्थ आहे. नाहीतर कार्यक्रम संपला आणि कार्यक्रम संपल्यानंतर नियम आहे म्हणून पसायदान कसं तरी फटफट म्हणायचं, सुटून जायचं. आयुष्य झिजवलंय ज्ञानोबाराय महाराजांनी पसायदानासाठी. असो, आपल्या सर्वांच्या चरणी ही प्रार्थना आहे, आपण ती सर्वांनी स्वीकारावी. आणि काही तक्रारी आणि सूचना असतील तर नक्की मला त्या कळवाव्यात, त्यावर आपण चर्चा आणि उत्तर देऊ. महाराज ज्ञानेश्वर आणि आदेश.